माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू सध्या घरात ज्या काही घटना घडतायत ना त्याच्यावरनं असं वाटतंय की तिला काहीतरी होतंय. मुळात भेळ हा आंबट गोड पदार्थ आहे, चटकदार. हो, पण तुझ्या हातून खाल्ल्यामुळे सगळी भेळ गोड लागते. यांच्याशी असं काहीतरी बोला की ते स्वतःहून म्हणतील तुम्ही त्याला परत घेऊन या म्हणून. आज हा आर्यनला भेटला आणि त्याला इतके प्रश्न विचारले ना जसं काय माझ्यासाठी मागणी घालायला आला होता. ते जेवढे दिवस इकडे ना तेवढे दिवस तिच्यावर लक्ष ठेव आणि दिवसातून एकदा तरी मला फोन करून सांगत जा तिकडे सगळं कसं आहे ते. ती सुमित्रा एक वेडी आणि तिचा नवरा दुप्पट वेडा. तुम्ही का त्यांच्या नादी लागताय? तू हे सांगायला मला इथे बोलवलंयस? अहिल्या, कधीतरी तरी आधी बोलायचं आणि मग विचार करायचा, ह्याच्याऐवजी आधी विचार कर आणि मग बोलायला शिक ना. सुमित्रा अजिबात वेडी नाहीये. वा, तिच्या वेडेपणाचे तुम्हाला आणखीन किती पुरावे हवेत? त्या दिवशी तिने माझा गळा सोडला नसताना तर काय झालं असतं? काही कळतंय तुम्हाला? काहीही झालं नसतं. घ्या. अगं, एखाद्या माणसाला एखादी गोष्ट अशीच आहे अशीच आहे असं सारखं सांगत राहिलं ना की त्यालाही वाटायला लागतं ही गोष्ट तशीच आहे. तुम्ही सारखे त्या सुमित्राला तू वेडी आहेस असं म्हणत राहिलात ना, एके दिवशी तिलाही वाटेल आपण वेडे आहोत. छान, तुम्हाला माझ्यावर बरं चिडता येतं. त्या दिवशी तिने माझा गळा धरला तेव्हा तिला काहीच नाही बोललात तुम्ही. तुम्हाला सांगते ना मी, सुमित्रा ठार वेडी आहे आणि एक दिवस ती कोणा ना कोणाचा जीव नक्की घेईल. तुमच्या दोघींचं भांडण झालं त्या दिवशी आम्ही मध्ये पडलो होतो. मी अजून काय करायला हवं होतं? तिच्यावर हात उचलायला हवा होता का? मला असं म्हणायचं नव्हतं. तुम्ही निदान तिला एका शब्दाने तरी काहीतरी बोलायला हवं होतं. अहो, मी तुमची बायको आहे. हे बाहिल्या, माझं डोकं खाऊन तुझं पोट भरत असेल पण माझं तसं होत नाही ना. त्यामुळे मला भूक लागली, मी जाऊ? जा ना, तुम्ही जाऊन जेवा. मला जेवायची इच्छा नाही. कशी असणार? दर 2 तासांनी घरातल्या कुणाचं तरी डोकं खातेस तू. भूक लागणार कशी? काका, जेवण वाढलंय, येतोयस ना? मगरीच्या तावडीत सापडलेल्या हत्तीला वाचवायला जसे भगवान विष्णू स्वतः धावून आले ना, तशी आत्ता आलीस तू माझ्या आयुष्यात. खरंच. काय बोलतोयस तू? कोणी कोणाला मगरीच्या तावडीतून वाचवलंय? तशी गोष्ट आहे का कुठली? हे परमेश्वरा, अरे काय आहे रे हे? एकीच्या तावडीत ना सोडवलंस तर दुसरीच्या तावडीत पाठवतोयस. काय? चला सांगतो कुठल्या गोष्टी आहेत ते. चल. हो पुजारी काका. जावई बापू, शिव पाया पडतो. अहो काय करताय काय तुम्ही? पाया पडतो आणि काय करतोय? अहो किल्लेदारांनी माझ्यासारख्याच्या पाया पडणं हे बरं दिसत नाही हो. कसला किल्लेदार गेलं तेल लावत. वडीलधारी आहात की नाही, माझे सासरे आहात की नाही, म्हणून मानाचा हे असते ते. राहू दे, बसा तुम्ही. मी बसायचं नाही. आता तुम्हाला बसायला लावून सुकानं खायला घालायला आलेलो आहे मी पाणी घेऊन येतो. अहो कसलं पाणी आणताय? आमचं आम्ही घेऊ पाणी. तुम्हाला पाणी हवंय काय?
नाही नाही हवं असं सांगा, मी घेऊन येतो. अहो नको हा नाही नंतर कधी लागेल तर सांगा मला. बरं. मी आता जातो. पोरगी प्रवासामध्ये थकलेली आहे एकदम. तिला आधी झोपत तिकडे जाऊन. हा हा खोली कुठे असते? तिकडे आहे. हा जातो. आलो आलो. ये सुमे, तुम्ही अगं असं अचानक कसं काय येणं केलं? बाबा आम्ही दोघं कायमचेच राहायला आलोय. घरात काही वाद झाले का? अहो नाही हो, वाद बीज काही नाही. तिकडे मानलं ना तिला, म्हणून आलो इथे राहायला. हो मग तुम्ही इथेच राहणार आहात? हा मग इथंच राहणार मी. म्हणजे तुमची परवानगी असेल तर, नाही तर चाललो वाड्यावर. नाही हो, असं काय म्हणताय जावई बापू? खरं म्हणजे तुमच्यासारख्यांचे पाय माझ्या झोपडीला लागले म्हणजे भाग्यच नाही का हे? अहो झोपडी कसली, आमची सुमी जिथं राहते की नाही तो माझ्यासाठी ताजमहाल असतोय. फक्त ती थोडीशी बरी व्हायला पाहिजे. बरी व्हायला पाहिजे म्हणजे मला काय झालंय? अगं म्हणजे तुझी मनस्थिती ठीक व्हायला पाहिजे असं म्हणायचंय मला. आईले डोक्याला ताप दिलं की नाही, मनशांती मिळाली की जायचं. काय झालंय माझ्या मनस्थितीला? ठणठणीत आहे अगदी. आणि यापुढे माझ्याशी या विषयावर बोलायचं नाही, कळलं? मनस्थिती बरी नाहीये म्हणे. तुम्ही या विषयावर बोलायचं नाही असं सारखं म्हणते. जरा काय झालं की नाही वाचकान अंगावर येते. अहो तुम्ही काळजी करू नका, ती माझ्या अंगावर येते. ही तिची मनस्थिती बिघडलेली आहे की नाही, ती पूर्ण बरी झाली की मग जाणार मी मुंबईला. तोपर्यंत इथंच राहणार. इथंच राहणार. काळजी आहे का काय? पैशाची काळजी करायची नाही. देऊ काय? नाही नको. बरं सामान ठेवू. हो खोलीत नेऊन ठेवतो. हो आणि पाणी घेऊन येतो तुमच्यासाठी. नाही आणतो पाणी, आणतो लोणी आणतो. अहो जावई नको? बापू नाही बरं ठीक आहे. तसं म्हणा. आपलं काय तुम्ही म्हणता. अरे वा, आज हा कसला योग जुळून आलाय. आपण चौघेही एकत्र आहोत. शिव असायला पाहिजे होती. काय करत असेल तिकडे? घ्या झालं का तुझं पुन्हा चिव पुराण सुरू? अगं ती मजेत असेल तिकडे आजोबांच्या मांडीवर, आणि नवरा बायको सुद्धा सुखात असतील. उगाच त्यांच्या आठवणींनी गळा काढते. आपण त्यांना जाऊ दिलं ना, हेच चुकलं. जानकी असं बोलू नकोस. आधीचा परशु असता तर मलाही काळजी वाटली असती, पण आता तो खूप बदललाय. त्यामुळे आता त्याच्यावर अविश्वास दाखवणं चुकीचं ठरेल. पण मला चिवची सारखी आठवण होती, त्याचं काय करायचं? अगं जानकी चालायचंच. शेवटी चिव काय मुलगीच ना. कधी ना कधीतरी दुसऱ्याच्या घरी जाणारच की. आता आपल्या अमृताचंच बघ ना, तिचंही कधीतरी लग्न होईल, ती कधीतरी दुसऱ्याच्या घरी जाईलच ना. काय अमृता, बरोबर बोलतोय ना मी? काय म्हणायचं काय तुला? बरोबर बोलतात ना ते. प्लीज हा, आता उगाच विषय टाळायला म्हणून माझ्यावर नका घसरू. अरे मी कशाला विषय बदलू? आणि मी कधीही असा विषय बदलत नाही, खोटं बोलत नाही. मुळात तुला सांगू का, जी माणसं भेळ खातात ना ती कधीच खोटं बोलत नाहीत. अरे लाजली ही मोठी झाली आता. हिच्यासाठी मुलं शोधायला हवीत. दादा, ही अलीकडची मुलं आई वडिलांवर मुलगा शोधूया वगैरे अशी वेळ आणतच नाही. त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचं शोधकार्य चालूच असतं. मग अमृताने शोधलाय का कोणी? काय माहित. नाही, आणि समजा शोधला असेल तरी आपल्याला थोडंच सांगणार आहे. सांगितलंच अगदी तर तिच्या वयाच्या कोणाला तरी सांगेल. जानकी, तुला काही माहिती आहे का? नाही नाही, मला काय माहिती ना. तुम्ही बोलत होतात मग मी पण बोलले. अगं तुला माहित असलं तर सांग, मी काय तुझ्यावर रागावणार नाही. शेवटी आई आहेस तू तिची. बघ जानकी, दादा सुद्धा तेच म्हणतोय, तो काही रागावणार नाहीये.
असेल काही माहिती तर सांग. भाजी लागेल ना तुम्हाला आता? ही गार झाली आहे, मी गरम करून आणते. हा. कसा रीतसर विषय बदलला बघ. येत आहे, हळूहळू लक्षात येत आहे माझ्या. तुम्ही लई चिकनी दिसते का तू? हे बघ, हे बघ. आता इथं निवांत राहायचं, कसलाही विचार करायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. तिकडे शहरामध्ये काय घडले त्याचा विचारच करायचा नाही. नव्यानं आयुष्य जगू आपण. हा. किती शांतता आहे ना इथे. स्मशान शांतता आहे. म्हणजे असं वाटते चारी बाजूनी पिशाच नाचत्यात, पिता जळत्यात, कसले कसले आवाज येतात. शी, अशी विचित्र उदाहरणं काय देत आहेत, तेही अशा भयान काळोख्या रात्री. काळोखी रात्र आपल्यासाठी, पिशाच्यांसाठी काय स्वच्छ सूर्यप्रकाश आहे हो. तुम्ही याच गोष्टीवर गप्पा मारणार असाल तर मी चालले आज झोपायला. अरे बाई, नाही बोल, तुला आवडत नाही की नाही? नकोच ते. आपण कशाला बोलायचं पिशाच्यांच्या बद्दल? पिशाच्या मी आत्ता येऊन तुम्हाला त्रास तर नाही ना दिला? अजिबात त्रास नाही दिला सासरे बुवा. बसा, बसा. कंताय कशाला? पाय दुखतात का काय? अहो जावई बापू, चालायचंच. वयोमान परतवे, थकवा हा येणारच. हा, ते पण बरोबर आहे. आम्ही टाकणार, काळजी करायची नाही. परशुराम आहे की नाही, मी दाबून देणार. मग बघा कसे ठणठणीत होतात ते. जावई बापू, अहो सगळं तुमच्या कृपेमुळे व्यवस्थित चाललेलं आहे. आता कशाचाही सोस नाही. काळजी करायची नाही. मी आता जातो, तेल घेऊन येतो, मस्त मसाज करून देतो तुम्हाला. नाचायला लागा, डॅन्स. हे बघा असा डिंगी डिंगी डिंगी. आलो आलो. आणतो सासरे बुवा, तेल घेऊन येतो. पाहिलं बाबा, हे किती बदलले. पण यांच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. सुमे, सगळं सत्य पटवून घ्यायला उशीर हा लागतोच. आपल्या अमृताचंच बघ ना, तिचंही कधीतरी लग्न होईल, ती कधीतरी दुसऱ्याच्या घरी जाईलच ना. कसला विचार करताय एवढा? काही नाही. जिला बोटाला धरून चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, मोठं केलं, ती अमृता इतकी मोठी झाली हे लक्षातच नाही आलं माझ्या. म्हणजे? आता तिच्या लग्नाचा विषय काढला तेव्हा लक्षात आलं माझ्या. माझ्यासाठी तर ती नेहमी लहानच होती आणि पुढे अनेक वर्ष अशीच राहिली असते. प्रत्येक वडिलांना असंच वाटतं. म्हणून तर लग्नाच्या मांडवामध्ये आईच्या आधी बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. मी तर कल्पनाच करू शकत नाही माझं काय होईल तिच्या लग्नात. तुम्हाला एक विचारू का? कसा जावई हवाय तुम्हाला? कर्तृत्ववान, स्वतःच्या मेहनतीने तिला सुखी ठेवणारा, बाप कमाईपेक्षा आप कमाईवर विश्वास असणारा. मग तो श्रीमंत नसला तरी चालेल का? म्हणजे आपल्यापेक्षा. जानकी, श्रीमंतीला मी पैशात कधीच तोलत नाही. श्रीमंती ही त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. मग तुम्ही चिंताच करू नका. म्हणजे
असं का म्हणालीस? कोणी आहे का नजरेत? नाही नाही, काहीतरी काय. मी कसं काय शोधणार? ते तुम्ही म्हणालात ना मुलगा हवाय चांगला, म्हणजे मिळणारच ना म्हणून. सहज नक्कीच म्हणणार नाहीस. का म्हणालीस असं? तू शोधलायस का कोणी? मी काय शोधणार? मी स्वतः इतकी बावळट. मला काय वाटतं माहिती जानकी, खरं तर तुझीच नजर अमृतासाठी भावी जोडीदार शोधू शकेल. एवढं ओझं नका टाकूत माझ्यावर. अच्छा, म्हणजे अमृताचं लग्न ओझं आहे तुझ्यासाठी? काहीतरी काय बोलता? असं कधी म्हणाले मी? खरं सांग जानकी, अमृताने कोणी पाहिलंय किंवा तू शोधलायस? अमृताने कोणी पाहिलंय किंवा तू शोधलायस? नाही नाही, ते तुम्ही म्हणालात ना जावई असा पाहिजे म्हणून मी बोलले. तरी पण मला मला खूप काम आहे. मी तुमच्यासाठी दूध आणते. हं? जानकी, इतका वेळ का लागतो यांना? बहुधा तेलाची बाटली सापडली नसेल. थांबा मी बघते. हा. नाही तुला खरं सांगू का सुमे, मी थोडेच त्यांना माझे पाय चेपू देणार आहे. बाबा तुम्हाला माहित नाही, एकदा का यांनी ठरवलं ना की मग ते तेच करतात. शंभू महादेवाचीच कृपा, दुसरं काय. तुला सांगतो, त्याच्याच आशीर्वादानं वाल्याचा वाल्मिकी झाला. मी आले हा बाबा. अहो, इथे काय करताय तुम्ही? किती दिवस वाट बघितली तुमची. आता तरी निर्णय घ्या ना. या सुमित्राला सोडून माझ्याशी लग्न करा. का मारलं मला? मला का मारलं? मला जगायचं होतं. मला जगायचं होतं. हो जावई बापू आहे. हरे राम कृष्ण हरी. ए असं भूत पाहिल्यावर काय पाहते? हा काय झालं काय? तुम्ही कधी आलात बाहेर? तू आत गेलीस आणि हे बाहेर आले. हा
अगं आलो आलो हा काय झालं तुम्ही अशी भेदरलेली काय आहेस तू हा काय झालं काय कुठे काय काही नाही झालं. काय नाही झालं कसे मगाशी हसत होतीस चांगली आता चेहरा एवढा पांढरा फटक का पडलाय नाही काय झालं सुमे अशी गप्प गप्प काय आहेस? नाही बाबा काही नाही झालं. अय, मी जाऊ का आत म्हणजे तुम्हा नवरा बायकोना बोलता येईल. अहो सासरी भाऊ असं काय करताय तुम्ही तुमची सेवा करायची संधी मिळाली अशी सोडणार आहे का मी ती मग अशी सोडणार नाही तू काळजी करू नको तुला आधी मला सांग तुला काय झालं काय हा एवढी का घाबरली आतमध्ये काय पाहिलं काय भूत पाहिलं काय नाही मग काही नाही पाहिलं मी आतमध्ये. काय नाही ना बरं ठीक आहे तू एक काम कर तू आतल्या खोलीत जाऊन झोप सासरी भाऊंचे पाय दाबून झाले की मग येतो. नाही मी नाही जाणार एकटी आतमध्ये त्यापेक्षा मी इथेच थांबते तुमच्या बरोबर बाहेर. चिंता करीते विश्वाची अशा आविर्भावात सतत कुठल्या तरी विचारात असतेस. काय झालंय? कुठे काय इथे मला स्वतःच्या घरची धुणी धुता येईना बाकीच्यांची कसली चिंता करते. बघ आता कसला विचार करतेस तू? सुमिताईचा. कशाला काळजी करतेस? परशू गेला ना तिच्या बरोबर दोघे सुखाने संसार करत असतील. माहित नाही पण खरंच खूप काळजी वाटते तिची. काही सुचेना असं झालंय. अशा वेळी एक गोष्ट करू शकतेस तू. काय? आपला फोन उचलायचा आणि ज्या व्यक्तीची एवढी काळजी वाटते तिला करायचं. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. अहो देवाच्या नामस्मरणामध्ये अभंगामध्ये कीर्तनामध्ये एवढा आनंद आहे एवढं सुख आहे आधी कळलं असतं की नाही रांगत रांगत देवळातून गेलो असतो लहानपणी. नाही पण जावई बापू बोला एवढा काही उशीर झालेला नाहीये बरं का. परमेश्वर काही जणांना लवकर जाग करतो काही जणांना उशिरा जाग करतो पण जाग करतो. होय आम्हाला मी जागा केलंय अंगाई गीत म्हणून. वाजला बघा फोन सत्य बोललो. मग कोणाचा आहे? हॅलो नमस्कार बोला. मला तुमच्याशी नाही सुमिताईशी बोलायचंय. तिला फोन द्या. एक मिनिट हा एक मिनिट एक एक ये सुमे जानकी वहिनींचा फोन आहे. बरोबर इकडे जय जय राम कृष्ण हरी पुन्हा जय जय राम कृष्ण हरी. हॅलो सुमिताई मी जानकी बोलतीये. कशी आहेस तू? बरी आहे मी. म्हणजे काही त्रास वगैरे नाही ना होते? जानकी तू सतत हा प्रश्न मला का विचारतेस? अगं तसं नाही पण जाताना तू गोंधळलेली दिसलीस म्हणून विचारलं. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय? हो कळतंय. आणि हे बघ तू सारखा सारखा मला फोन करायची काहीच गरज नाही. मी बरी आहे आणि इथे सगळं छान आहे. हा मला काय वेडी समजतात की काय सगळं? काय म्हणाली सुमित्रा? बरे आहेत ना ते? हो बरेत. ठीक आहे झोप आता.